रुद्र शांत आवाजाने म्हणाला, राजदीप, माझं काहीच बिघडू शकत नाही. पण तो सहजपणे काव्याला संपू शकला असता. जर चैतन्याने मूळ व्हिडिओ शोधला नसता तर आज काव्याला खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा झाली असती. शिवायने विचारलं, तू हे सर्व तिला का नाही सांगितलंस? रुद्रने खोल श्वास घेतला. कारण ती माझे उपाय मान्य करणार नाही आणि राजदीप हा एक चलाक, धूर्त माणूस आहे. योग्य पद्धतीने न केल्यास सगळं वाया जाईल. शिवाय म्हणाला, काव्या तुझ्या पद्धतीशी कधीच सहमत होणार नाही. पण निदान ती आता निर्दोष ठरली आहे. तरीसुद्धा तिने साक्षीच्या आईला म्हणजे रेणुकाला दुखावलं आहे. तिच्या हालचालीवर लक्ष ठेव. आणि हो, हा चैतन्य नेमका कोण? एवढा व्हिडिओ शोधून काढला तो कसा? रुद्र शांतपणे म्हणाला, काव्याने काही सांगितलं नाही. पण जो माणूस सुभेदार कुटुंबातून बाहेर फेकला गेल्यावर परत त्यांच्यात स्थान मिळवतो तो साधा नसतो. रुद्रने मग मान वर केली. तसं बघ, तू नवीन कंपनी सुरू करतोय ना, काव्याला घेऊन जा, ती तुला मदत करेल. शिवाय हसला, अरे म्हणजे ती मला मदत करेल आणि मी तिच्यावर लक्ष ठेवेन असं ना? बरं, काळजी करू नकोस, मी दिव्याशी बोलून पाहणार आहे. पण एवढा मोठा गोंधळ झाल्यावर मला वाटतं काव्य तुझ्याशी संबंधित कोणतीही गोष्ट स्वीकारला तयार होणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी काव्या पुन्हा कंपनीत आली. ज्या क्षणी ती आत आली ऑफिसमध्ये कुजबूज सुरू झाली. अरे तीच ना, मर्डर करणारे. हो, अजूनही पोलिसांनी अटक केली नाही. कोणीतरी मोठा माणूस तिचं रक्षण करतोय म्हणे. काव्याच्या कानावर हे सर्व येत होतं. पण ती काही न बोलता पुढे चालली. तेव्हाच दारातून मनोज आत आला. काय चाललंय इथे? कुणी मर्डर म्हटलं आताच? त्याचा गंभीर आवाजाने सगळे गप्प झाले. मनोज ठामपणे म्हणाला, काव्या निर्दोष आहे. खोटा आरोप होता तिच्यावर आणि आता सत्य बाहेर आलं आहे. पुन्हा कोणी तिच्याबद्दल चुकीचं बोललं तर थेट कंपनी बाहेर. ऑफिसमध्ये शांतता पसरली. काव्याने त्यांच्याकडे बघत सौम्य हसली. तू आलास बरं झालं. मी नुकतंच एक डिझाईन पूर्ण केले. बघून सांगशील का काही त्रुटी आहेत का? अगदी नक्की, मनोज म्हणाला. इतक्या लवकर पूर्ण केलंस? घरी बसून दुसरं काय करायचं होतं? रोज चित्र काढत राहिले. काव्या हसून म्हणाली. मनोजने तिचं काम पाहिलं. वाईट नाही, मी घरी नेऊन नीट अभ्यास करतो. तेवढ्यात काव्या शांतपणे म्हणाली, मी राजीनामा द्यायचं ठरवलं आहे. काय? पण का? मनोज आश्चर्याने म्हणाला. मी त्या लोकांना समजावलं आहे. आता कोणी काही बोलेल नाही. काव्या म्हणाली, केवळ तुझ्या शब्दांनी लोकांचं मत बदलेल असं नाही. माझी प्रतिष्ठा पुन्हा उभरायला खूप वेळ लागेल. मनोज थोडा वेळ गप्प राहिला. तर मग मी सगळ्यांना काढून टाकतो आणि नवे लोक भरती करतो. काव्याने थोडं हसून त्याचा हात धरला. तू आणि चैतन्य दोघे भाऊ एकदम सारखे. ठरवलं म्हणजे ठरवलं. मी चैतन्यसारखा नाही. मनोज नाक मुरडत म्हणाला, हो हो, तेच म्हणत असतोस. पण तुमच्यात तीच जिद्द आहे. ती हसली. काव्य पुढे म्हणाली, तुला माहीत आहे, शिवायचं परिवार दिवाळखोर झालं आहे. पण तो नवीन कंपनी सुरू करतोय. मी सुद्धा माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करायचं ठरवलं आहे. म्हणून मी त्याच्यासोबत काम करणार आहे. मनोजने भुवया उंचवल्या. शिवाय म्हणजे रुद्रचा जुना मित्र. तू अजूनही रुद्रविषयी विचार करतेस का? काव्या पटकन म्हणाली, असं नाही, मी दिव्यासाठी आणि स्वतःसाठी करते हे. शिवायने मला खूप मदत केली आहे. जो माझा अपमान करतो त्याला मी कधी माफ करत नाही. पण ज्यांनी माझ्यावर उपकार केले त्यांच्यासाठी मी कायम उभी राहते. शिवायने कधी मला दुखावलं नाही. मनोज थोडा हसला. ठीक आहे, तू ठरवलं आहेस तर मी पाठिंबा देतो. काव्याने हसत हात पुढे केला. थँक्यू. त्या संध्याकाळी ती दिव्याला सगळं सांगते. दिव्या आनंदाने तिची मिठी मारत म्हणते, शिवाय अजूनही घाबरलेला होता की तू येणार नाहीस. पण मला माहीत होतं तू तशी नाहीस. ठीक आहे, मग भेटून नीट बोलू. काव्या म्हणाली, आजच डिनरला जाऊया का? दिव्या म्हणाली, मला काही अडचण नाही. पण मी मध्ये येते म्हणून रागावू नकोस. काव्या हसून म्हणाली. ते तिघे एका सुंदर रेस्टॉरंटमध्ये भेटले. काव्या, दिव्या आणि शिवाय. शिवायने तिच्याकडे पाहत मनापासून म्हटलं, काव्या, तू माझ्यासोबत काम करायचं ठरवलं यासाठी मी आभारी आहे. काव्या शांतपणे म्हणाली, तू आभारी का होत आहेस? तुझ्याकडे अजूनही संपर्क आणि अनुभव आहेत. माझ्यासाठी एक संधी आहे. उलट मीच तुझा फायदा घेत आहे. सगळे हसले. जेवण सुरू होतं. पण अचानक मागून एक ओळखीचा आवाज आला. अरे वा, कोण आहे ते लोक? ओळखीचेच दिसतात. ती होती जेसिका. शिवायने कपाळावर आड्या घेतल्या. जेसिका, तुला काय हवं आहे? ती हसत म्हणाली, काव्या, तू तर खूप बदलली आहेस.
त्याच दिवशी जी दयनीय दिसत होतीस, आज ती तितकी सुंदर आणि आत्मविश्वासाने भरलेली. काव्याच्या चेहऱ्यावर क्षणभर वेदना उमटली, कारण ती तीच रात्र होती जिथे तिचा सर्वात मोठा अपमान झाला होता. शिवाय थंड आवाजात म्हणाला, जेसिका, पुरे झालं. तुला काही सांगायचंय? ती उपहासाने म्हणाली, काही नाही. ऐकलं आहे तू रुद्रचा जुना मित्र आहेस म्हणून तुला काही बोलत नाही, पण अशा बायेसोबत बसणं म्हणजे रुद्रच्या मित्राचं स्तर कमी करणं. शिवायने रागाने उत्तर दिलं, रुद्र तुझ्यासोबत का आहे माहिती आहे का तुला? खरंच तुला वाटतं त्याला तुझ्यावर प्रेम झाले? जेसिका थोडी थबकली. हो तर काय? आम्ही दोघे एकमेकांना समजतो. आम्ही एकत्र घोडेस्वारीला गेलो होतो आणि आमच्या आवडी जुळल्या म्हणूनच आम्ही एकत्र आलो. शिवायने थंड हसत उत्तर दिलं, असं वाटतं तुला, पण तू अजून रुद्रा ओळखलेलं नाहीस. त्याने वाक्य अर्धवटच तोडलं, कारण त्याला रुद्रच्या गोष्टी उघड करायच्या नव्हत्या. काव्या शांतपणे म्हणाली, बरं, तुमचं नातं टिकावं हेच शुभेच्छा, पण तुला एक सांगते, रुद्रावर प्रेम करणं म्हणजे स्वतःचं हृदय जाळणं आहे. तो थंड, निर्दयी. आणि ती थांबली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. तो प्रेम करत नाही, तो फक्त जखमा देतो.